आता आपण करणार आहोत तिळेचे लाडू। लाल तीळ घेतले आहे 1 किलो। याच्यात 1 पाव आपण शेंगदाणे भाजून घेऊया। बघा आपले शेंगदाणे आता भाजून आले आहे। अशा प्रकारे शेंगदाणे आपण भाजून घेऊया। चटचट झाले म्हणजे झाले। बघा ते आता आपण भाजून घालू। चटचट झाली आता थोडीशी एकाच आपण काढून घेऊ। याला थंड होऊ देऊ। शेंगदाण्याचे साल काढून घेऊ। तीळ गूळ अजून शेंगदाणे पहिले बारीक करून घेऊ, मग आपण चवीनुसार गूळ टाकू। झाले आपले तीळ भाजून। आता थंड व्हायला ठेवून देऊया। बघा आपण आहे शेंगदाणे आता बारीक करून घेऊया। तीळ थंडी झाली आहे, तीळ आपण असं मिक्सरमध्ये टाकून बारीक करू। मग दोन्ही एकदम बारीक केलेलं एकत्र करून घेऊ। त्याच्यामध्ये गूळ टाकून, गूळ टाकल्याच्या नंतर थोडं बारीक करून घेऊया। आता आपण तीळ बारीक करून घेऊया। बघा इकडे शेंगदाणे बारीक करून ठेवले आहे, इकडे तीळ बारीक केली आहे। याच्यामध्ये आपण 1 पाव गूळ टाकून राहिलो असे एक तुकडे करून। आता हे सर्व मिक्स करून पुन्हा एक वेळा बारीक करून घेऊया। त्याला आता आपण थोडं एक गूळ बारीक होतपर्यंत आपण थोडंसं बारीक करून घेऊया। बघा असं सर्व आपण बारीक करून घेतलं आहे। आता आपण याला सर्व गुळाचे खडे बघून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचं आणि याला आता बघा अशा प्रकारे आपण सर्व लाडू बांधून घेऊया। बघा किती छान झाले आपले लाडू। थोडं बारीक जास्त झालं।